शिवसेना दौऱ्याच्या माध्यमाने आज मराठवाड्याचा दौरा सुरू झाला. सकाळी जालना जिल्ह्याचा दौरा पूर्ण झाला. आता नांदेड जिल्हा सुरू झालेला, उद्या देखील नांदेड, हिंगोली, परभणी, मग नंतर बीड असा हा दौरा असणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा SIRचं जे काम सुरू आहे, PLAची नेमणुका आहेत, त्याचबरोबर पक्ष संघटना कशा प्रकारे वाढते, कशा प्रकारे कार्यकर्ते पदाधिकारी काम करत आहेत, त्यांच्या काय काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टीवरती जे आहे एक सविस्तर आढावा जो आहे, चर्चा जी आहे ती करण्यात आली. सगळे आमदार महोदय या नांदेडचे, हेमंत पाटील जे असतील, भंडारकर जे असतील, त्याचबरोबर कल्याणकर जे आहेत, आत्ताच त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असं शंकरांना, हे सगळे उपस्थित होते. कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांशी चर्चा जी आहे ती सगळ्या विषयांवरती झाली आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना अजून कशी मजबूत होईल, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आढावा घ्या. विधान परिषद भाजपला रोखायचं असेल तर मंत्रिपद द्यावं लागेल शिवसेनेचं, त्याला अशी कार्यकर्त्यांनी मागणी केल्याचं कळतंय. तुम्ही बसले होते आतमध्ये ना? कार्यकर्त्या बाहेर येतात ना, सगळं माहिती येते. बघा, मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी असते आणि मला वाटतं निर्णय जो आहे शिंदेसाहेब घेत असतात. योग्य पदाधिकाऱ्याला योग्य वेळी न्याय हे देण्याचं काम जे शिंदेसाहेबांनी केलेलं येणाऱ्या काळामध्ये देखील तसंच. विधान परिषदेच्या किती जागांवरती शिवसेनेचा दावा आणि जागा वाटपाचा क्रीडा वगैरे सुटलेला आहे? आता जे आहे तुम्हाला लगेच कळेल. मला वाटतं शिंदेसाहेब पण असतील किंवा बाकी आमचे जे नेते आहेत, समन्वय समिती, त्यांच्या बैठका ज्या आहेत ते होत आहेत. लवकरच आपल्याला कळेल की किती जागा ज्या आहेत कुठला पक्ष जो आहे तो लढतो. शिंदे साहेबांनी दुसरे मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. आज मला वाटतं कांद्याच्या प्रश्नांवरती तिथे गृहमंत्री अमित शाह साहेबांबरोबर मीटिंग होती, चर्चा होती. त्याचबरोबर मला वाटतं जलजीवन मिशनची पण चर्चा त्या ठिकाणी CR पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होती. तर याच्यावरती चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी झालेली आहे. सरकारने कांद्यासाठी देखील निर्णय जो आहे तो आता आज मला वाटतं घेतलेला आहे. विधान परिषदेत किती जागा मागतोय आपण? चर्चा झाली, मला माहिती नाही. मी तर सगळीकडे फिरतोय, कारण की याच्या अगोदर जो आहे तो नाशिक असेल, त्यानंतर ठाणे जिल्हा असेल, आता तिथून थेट आता मराठवाड्यामध्ये आलेलो आहे. मला वाटतं शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर आमची समन्वय समिती, त्यातले नेते जे आहेत हे त्याच्यावरती चर्चा करतात. हिंगोली परभणीच्या जागेवर भाजप दावा करते, याची जागा तुमच्याकडे होती यापूर्वी. कोण म्हणाला तुम्हाला? मागणी केली ना दिली भाजपच्या लोकांनी. मग तसंच मी म्हणालो तुम्हाला, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते, प्रत्येक जागा जी आहे ती लढलं पाहिजे. निर्णय जो आहे तो वरिष्ठ पदाधिकारी नेते जे आहे ते घेत असतात. शिवसेना 12 वर्षापूर्वी सत्तेमध्ये, नांदेड जिल्ह्याला आणखी मंत्रिपद. योग्य वेळे योग्य निर्णय जो आहे शिंदेसाहेब घेतील.